नमस्कार, मी मंजिरी. MVTVच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. बेलापूर शहाबाजगाव येथे अनधिकृत झोपड्यांवर सिडकोने केली कारवाई. तोतया महिला इन्स्पेक्टर पोलिसांच्या जाळ्यात जेरबंद. आता नोंदणी केली नसल्यास पाळणाघर करणार सील. काही ठिकाणी वापर केल्यास क्रेडिट कार्ड होईल ब्लॉक. आणि भाज्या झाल्या स्वस्त, सामान्यांना आणि विशेषतः गृहिणींना मिळाला दिलासा. बेलापूर शहाबाजगाव येथे अनधिकृत झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई सिडकोने केली असून जवळपास 50 अनधिकृत झोपड्या आणि निर्माणाधीन बांधकामावर कारवाई करण्यात आलेली आहे. सध्या नवी मुंबई स्वच्छ सुंदर करण्याचा प्रयत्न चौफेर होतोय. यात पनवेल महानगरपालिकेने देखील आपली पावलं कठोरपणे उचलत अनधिकृत फेरीवाले बॅनरबाजीला लगाम घालून पनवेल स्वच्छ करण्याचाही घाट घातलाय. याच अंतर्गत बेलापूर सेक्टर 19 शहाबाजगाव येथील अनधिकृत झोपड्यांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली आहे. सिडकोकडून ही तोडक कारवाई करण्यात आली. जवळजवळ 50 अनधिकृत झोपड्यांवर आणि निर्माणाधीन बांधकामावर कारवाई करण्यात आली. याबाबत सिडको अधिकारी प्रीतम राजपूत यांनी अधिक माहिती दिली आहे. इथे सिडको महामंडळातर्फे निष्कासन मोहीम आज आयोजित करण्यात आली आहे. त्याच्यात हे अशा प्रकारचे जे बांधकामं होतात ज्याच्यात आपल्यातर्फे म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शनच्या साईट आहेत RCC सिडकोच्या जागेवर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता हे बांधले जातात. हे इथले जागा अडवणूक करून चाळी बनतात. चाळीच्या नंतर RCC कन्स्ट्रक्शन होतात. तर त्या प्रकारच्या बांधकामावर 40 ते 50 झोपड्या आहेत. एक RCC कन्स्ट्रक्शन प्लिंथ आहे. यावर आम्ही कारवाई आज करतोय. अशा प्रकारच्या याच्यात लोकांना पण आवाहन करायचं आहे की लोकांनी कुठल्याही प्रकारची म्हणजे नियोजन प्राधिकरणाची जिथे परवानगी नसेल तिथे बुकिंगमध्ये करून फसू नये. यासारख्या प्रकार थांबण्यासाठी सिडकोची मोहीम अजूनही तीव्र होणार ती केली आपण. सिडकोची ती कारवाई पूर्ण झाली 2009 नंतरची. पुढची यादी जी आहे 31 डिसेंबर 2017पर्यंत त्याचं कॅटेगरायझेशन करायचं होतं ABCमध्ये. तर ते कॅटेगरायझेशन करण्यासाठी ती महानगरपालिका स्तरीय कमिटीला देण्यात आलेली आहे. RCC बांधकामांवर चालू बांधकामांवर सिडकोच्या केलेल्या जमिनींवर महानगरपालिकेच्या आणि आम्ही जॉईंटली ड्राईव्ह घेतो आता. महानगरपालिकेची आम्ही दरवेळेस जॉईंटलीच घेतो. नवी मुंबईतील अनधिकृत झोपड्यांचं सत्र कधी संपणार यावर कायम तोडगा काय याबाबत सध्या तरी उत्तर नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV. तोतया महिला पोलीस अधिकारी बनून अनेकांना फसवणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिच्याजवळील बनावटी ओळखपत्रही जप्त करण्यात आलेलं आहे. याबाबत विस्तृत माहिती घेऊया या बातमीच्या आधारे. नवी मुंबईत महिला पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याबाबत विस्तृत माहिती अशी की 30 वर्षीय भक्ती उर्फ सारिका सीताराम शिंदेचे लग्न संभाजी पिरतवडे यांच्यासोबत झालं होतं. मात्र सदर महिलेने एका मिसकॉलचा पाठपुरावा करत सुनील कोलते नामक इसमाशी स्वतः पोलीस अधिकारी असल्याची खोटी माहिती देत मैत्री करून लग्न केलं. दरम्यान पहिले लग्न लपवून ठेवलं आणि आधीचं लग्न आणि 2 मुलांची माहिती कोलते यांना मिळताच त्यांनी या तोतया महिलेपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून कोपरखैरणी येथील प्रदीप म्हात्रे यांच्याशी ओळख करून पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत पोलीस अधिकारी यांचा वेश परिधान करून फोटो काढले. 2016 मध्ये वाशी येथे तिने 3रं लग्न केलं. अधिकारी असल्याचे सांगत खोटे ओळखपत्रही तयार केलं. इन्स्पेक्टर नसताना पोलीस अधिकारी यांचा गणवेश घालून लोकांशी लग्न करून फसवणूक केलेली आहे. सदर महिलेचा तपास पोलीस करत होते. त्याच अनुषंगाने सापळा रचत भक्ती उर्फ सारिका सीताराम शिंदेला अटक करण्यात आलेली असून सदर महिलेकडून आय कार्ड व इतर वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत कोपरखैरणीचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आहे. आमच्याकडे एक कंप्लेंट आमच्याकडे आली होती की एक पोलीस अधिकारी स्वतः युनिफॉर्म घालून कोपरखैरण्यात येते आणि ह्या ठिकाणचे जे प्रदीप म्हात्रे आहेत त्यांची ती जी मैत्री आहे, ओळख आहे आणि तिने तिच्याशी लग्न केलेलं आहे. आम्हाला संशय आल्यानंतर आणि काही दिवसापूर्वी अशी माहिती आली की भक्ती शिंदे जी आहे ती इथं सिनियर PI म्हणून या कोपरखैरणे पोलिसला इन्चार्ज येणार आहे आणि ती तुमच्या जागी पोस्टिंग होणार आहे. साहजिकच एक कुतूहल असतं माणसाला की माझा अजून कालावधी पूर्ण झाला नाही तर माझ्या ठिकाणी इथं कोण आहे शिंदे मॅडम. म्हणून आम्ही काय केलं DG ऑफिसला विचारून गेलो भक्ती शिंदे कधीच्या बॅचच्या आहे आणि त्या संदर्भात काही माहिती अपडेट्स आहेत का तुमची आस्थापना शाखेला. त्यामुळे अशा नावाचं कोणी इन्स्पेक्टर नाही आहे, तिची पोस्टिंग कुठं आहे. आम्ही तिची माहिती काढली तर तिने SID CID असं काहीतरी माहिती सांगितली होती आम्हाला त्या ठिकाणी. मग आम्ही डिटेल्स काढायचा